नमस्कार मित्रांनो. प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आपली सेवानिवृत्ती जवळ आल्यानंतर आपल्या सेवा पुस्तिकेची पडताळणी करावी लागते. बऱ्याचदा यात वेळ झाल्यास त्याचा परिणाम त्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतन तसेच निवृत्तीनंतरच्या लाभांवर होत असतो. याला पर्याय म्हणून आता कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधित सर्व नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा राबवण्यात येणार असून नियुक्तीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व व्यवहारांचे डिजिटायझेशन होणार असून एका क्लिकवर सर्व माहिती ही उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या 5,70,000 इतकी आहे. जिल्हा परिषद स्तरावरील कर्मचारी मिळून 14,50,000 कर्मचारी आहेत. डिजिटायझेशनच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यामध्ये विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकाचे डिजिटलायझेशन केले जाणार आहे. 4 टप्प्यामध्ये हे काम केले जाणार आहे. या संदर्भातील माहितीचे संकलन मुंबई आणि पुण्यात स्वतंत्र सर्व्हरवर केले जाणार आहे. या डिजिटलायझेशनमुळे सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर आणि सुलभरित्या मिळणे शक्य होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी सामान्य प्रशासन विभागाने 4 सहसचिव, उपसचिवांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या अधिपत्याखाली विभागीय कक्ष अधिकारी, सहाय्यक अधिकारी व हेल्प डेस्कची नेमणूक करण्यात आली. 2007 साली मंत्रालयाच्या आगीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदवह्या नष्ट झालेल्या आढळून आल्या. त्यामुळे कोणतीही आपत्ती ओढवल्यास या सेवा नोंदवह्याची समस्या निर्माण होऊ नये, त्या सुरक्षित राहाव्यात यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 3 नोव्हेंबर 2025 पासून प्रणालीवर डेटा एंट्रीची प्रक्रियाही सुरू होईल. मंत्रालयीन विभागांनी अद्ययावत सेवा पुस्तिकांच्या प्रती स्कॅन करून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीमवर अपलोड करावायच्या आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा पुस्तिकेची PDF प्रत उपलब्ध करून दिली जाणार आहे. सेवा पुस्तिकांमधील माहिती तपासल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणीकरण करण्यात येईल. संवेदनशील डेटाच्या सुरक्षेसाठी सर्व लॉग इन ID आणि पासवर्डची गोपनीयता काटेकोरपणे राखण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.